हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करणार आहोत। याच्यामध्ये क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा, आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ही सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायची आहेत। आता ही इक्वेशन्स आपण सॉल्व करणार म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, x आणि y या टू व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत। आता या ठिकाणी आपल्याला ही जी टू इक्वेशन्स दिलेली आहेत ही लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत का? नाही, ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत। मग आपण लिनियर इक्वेशन आणि नॉन लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे समजून घेऊ। आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, ज्या इक्वेशनमध्ये टू व्हेरिएबल्स असणार आहेत आणि त्या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे, तर त्या इक्वेशनला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। फॉर एक्झाम्पल 2x - 3y = 15। आता या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत पहा, x आणि y ही टू व्हेरिएबल्स आहेत आणि या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे, या ठिकाणी x या व्हेरिएबलची डिग्री काय नाही म्हणजे 1 आहे, त्याचप्रमाणे y या व्हेरिएबलची डिग्री काय नाही म्हणजे 1 आहे। म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे, कारण याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स आहेत आणि या टू व्हेरिएबल्सची डिग्री 1 आहे। आता नॉन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, आता या ठिकाणी इक्वेशन काय दिलं आहे पहा, 2x - 3y = 15। आता या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, x अँड y ही टू व्हेरिएबल्स आहेत, पण या व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे पहा। जर आपण 2x घेतला, याच्यामध्ये x आपण वरच्या साईडला घेतला तर x ची डिग्री किती होईल, -1 होईल। x हा वरच्या बाजूला गेल्यानंतर त्याची डिग्री किती होईल, -1। त्याचप्रमाणे y हा आपण जर वरच्या साईडला घेतला तर त्याची डिग्री किती होईल, -1। म्हणजेच हे नॉन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी इक्वेशन काय दिलं आहे पहा, 8/x + 5/y = 77। आता या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, x अँड y ही टू व्हेरिएबल्स आहेत, पण या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे, जर आपण हा x वरच्या साईडला घेतला तर याची डिग्री किती होईल, -1। त्याचप्रमाणे हा y आपण जर वरच्या साईडला घेतला तर याची डिग्री किती होईल, -1। म्हणजेच हे नॉन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे। आता जर आपल्याला नॉन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सॉल्व करायचे असतील तर कशा पद्धतीने सॉल्व करायची, प्रथम काय करावं लागेल आपल्याला, ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समध्ये कन्व्हर्ट करून घ्यावी लागतील। मग कशी कन्व्हर्ट करायची पहा, आता हेच इक्वेशन आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा, 2 × 1/x - 3 × 1/y = 15। याप्रमाणे आपण हे इक्वेशन लिहू शकतो। 2 × 1 काय येईल, 2 म्हणजेच 2/x, या ठिकाणी 3 × 1 3 म्हणजेच काय येईल, 3/y। अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन लिहून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपण इक्वेशन अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे। या ठिकाणी काय येईल पहा, 8 × 1/x + 5 × 1/y = 77। 8 × 1 काय येईल, 8 म्हणजेच 8/x येईल, प्लस 5 × 1 5/y म्हणजेच काय येईल, 5/y। अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन्स लिहून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या 1/x ठिकाणी आणि 1/y ठिकाणी काय करायचे आहेत, न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायची आहेत। या ठिकाणी पण 1/x आहे, या ठिकाणी पण 1/y आहे। या 1/x ठिकाणी आणि 1/y ठिकाणी आपल्याला न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायचे आहेत। आता आपण 1/x ठिकाणी 1/x = a सबस्टिट्यूट करू अँड 1/y या ठिकाणी b सबस्टिट्यूट करू, म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळेल पहा। आता 1/x ठिकाणी a घेतल्यानंतर काय येईल, 2a - 1/y ठिकाणी b घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे काय येईल, 3b = 15। या ठिकाणी काय येईल पहा, 8 × 1/x म्हणजेच काय येईल, 1/x ठिकाणी काय घ्यायचं आहे, a म्हणजेच 8 × a 8a प्लस 5 × 1/y 1/y ठिकाणी आपल्याला b सबस्टिट्यूट करायचं आहे, म्हणजेच काय येईल, 5b = 77। आता ही टू इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत का? यस, ही दोन्ही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत, कारण याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स आहेत आणि या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे, 1। या ठिकाणी सुद्धा काय आहे, टू व्हेरिएबल्स आहेत आणि याची डिग्री किती आहे, 1 आहे।
या दोन्ही व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे 1 आहे. म्हणजेच ही दोन्ही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. मग काय केलं आपण, ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये कन्व्हर्ट करून घेतली, रेड्यूस करून घेतली. आता ही जी आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मिळालेली आहेत, ही जी आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळालेली आहेत, ही आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ए आणि बी या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी आपण 1/x च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट केलेलं आहे ए, आणि 1/y च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट केलेलं आहे बी. मग आपण या ए आणि बीच्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू आणि एक्स आणि वाय या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करू. अशा पद्धतीने आपण सोल्युशन ऑफ नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स फाइंड करणार आहोत. पहा, सॉल्व्ह करू आपण एक एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. 2/x - 3/y इज इक्वल टू 15. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. आता हेच इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं आहे पहा. या 2च्या ठिकाणी आपण काय लिहू, 2 × 1. 2 × 1/x म्हणजेच काय होईल, 2 × 1 = 2, 2/x. 3/y कसं लिहू शकतो आपण, 3 × 1/y इज इक्वल टू 15. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी आपण 8/x अशा पद्धतीने लिहू शकतो. 8 × 1/x प्लस 5/y कशा पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला, 5 × 1/y इज इक्वल टू 77. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी काय आहे पहा, 1/x, या ठिकाणी काय आहे 1/y. या इक्वेशनमध्ये 1/x आणि या ठिकाणी काय आहे 1/y. आता आपण काय करणार आहोत, या 1/x च्या ठिकाणी आणि 1/y च्या ठिकाणी न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करणार आहोत. सबस्टिट्यूटिंग 1/x इज इक्वल टू a and 1/y इज इक्वल टू b इन इक्वेशन 1 and 2. आता या दोन्ही इक्वेशन्समध्ये आपण 1/x च्या ठिकाणी a सबस्टिट्यूट करणार आहोत आणि 1/y च्या ठिकाणी b सबस्टिट्यूट करणार आहोत. आपल्याला काय इक्वेशन्स मिळतील पहा, 2. आता 2 × 1/x म्हणजेच काय येईल पहा, 2 × 1/x च्या ठिकाणी काय घ्यायचं a म्हणजेच काय येईल 2a मायनस 3 × 1/y. 1/y च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं b म्हणजेच काय येईल 3 × b, 3b इज इक्वल टू 15. म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळालं, 2a - 3b इज इक्वल टू 15. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता या इक्वेशनमध्ये पहा 8 × 1/x म्हणजेच काय येईल पहा, 1/x च्या ठिकाणी काय घ्यायचं a म्हणजेच 8 × a काय येईल 8a. 5 × 1/y, 1/y च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करणार आहोत आपण b म्हणजेच काय येईल 5 × b म्हणजेच काय येईल 5b. या ठिकाणी काय येईल प्लस 5b इज इक्वल टू 77. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता आपण काय केलं, ही जी नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत ती आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये कन्व्हर्ट करून घेतली. आता ही 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. आता इलिमिनेशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय आहे 2. या ठिकाणी a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय आहे 8. मग जर आपण या 2ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 2 4 = 8 मिळेल. म्हणजेच दोन्ही इक्वेशनमध्ये a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल होईल. आपण कोणत्याही व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेऊ शकतो. एकतर a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घ्या किंवा b या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घ्या. या ठिकाणी आपण a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेऊ. मग आपल्याला काय करावं लागेल, या इक्वेशन 3ला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. या ठिकाणी लिहू आपण मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन 3 टू बोथ द साइड्स. इक्वेशन 3च्या दोन्ही साईडला आपण 4 ने मल्टिप्लाय करू. म्हणजेच काय येईल पहा, 2a × 4 किती येईल पहा, 2 4 = 8a मायनस 3b × 4 किती येईल पहा, 3 4 = 12 म्हणजेच काय येईल 12b इज इक्वल टू
15 × 4 किती येईल 15 4 जार 60. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. काय केलं पहा आपण या इक्वेशन 3 ला दोन्ही साईडला 4 ने मल्टिप्लाय केलं. 2 × 4 काय येईल 8. 2 4 जार 8 8a. 3 × 4 3 4 जार 12 12b. या ठिकाणी 15 × 4 15 4 जार 60. आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 मध्ये a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेतला आपण 8 8. आता या दोन्ही टर्मचा आपण साइन चेक करू. या ठिकाणी 8a चं साइन काय आहे प्लस, या ठिकाणी 8a चं साइन काय आहे प्लस, म्हणजे साइन काय आहे सेम आहे. सेम साइन असेल तर काय करायची सबट्रॅक्शन करायची. मग आपण या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. इक्वेशन लिहून घेऊ आपण 4 नंबरचं आणि 5 नंबरचं इक्वेशन लिहून घेऊ आपण. 8a + 5b = 77. 8a + 5b = 77. इक्वेशन 5 लिहून घेऊ आपण. 8a - 12b = 60. 8a - 12b = 60. सबट्रॅक्शन करू. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करताना साइन चेंज होतील. या ठिकाणी 8a चं साइन प्लस आहे मायनस होईल. या ठिकाणी 12b चं साइन मायनस आहे प्लस होईल. 60 चं साइन प्लस आहे मायनस होईल. या ठिकाणी 8a कॅन्सल होईल. प्लस 5b + 12b किती येईल पहा 12 + 5 17b = 17 - 60 किती येईल पहा 7 - 0 7 7 - 6 1. म्हणजेच आपल्याला काय मिळालं पहा 17b = 17. आता हा 17 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. म्हणजेच काय येईल पहा b = 17/17. हा 17 या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड झाला. भाग घालू आपण. 17 1 जार 17 17 1 जार 17. म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/1 म्हणजेच 1. देअरफॉर b = 1. b ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण 3 4 5 यापैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. आपण ही व्हॅल्यू 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये पुट करू. तुम्ही कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट केली तरी चालेल. 3 4 किंवा 5 यापैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये b ची व्हॅल्यू 1 आपण पुट करू शकतो. आपण आता या ठिकाणी 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये b ची व्हॅल्यू 1 पुट करू. या ठिकाणी लिहू आपण पुट b = 1 इन इक्वेशन 3. वी गेट. इक्वेशन 3 लिहून घेऊ आपण. 2a - 3b = 15. 2a - 3 × b. b ची व्हॅल्यू काय आहे 1 म्हणजेच 3 × 1 = 15. 2a - 3 1 जार 3 = 15. हा 3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन काय आहे मायनस, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. देअरफॉर 2a = 15 + 3. या ठिकाणी लिहू आपण 2a = 15 + 3 18. हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी a ला मल्टिप्लाय आहे 2, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. देअरफॉर a = 18/2. भाग घालू आपण. 2 1 जार 2 2 9 जार 18. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळाली 9/1 म्हणजेच 9. देअरफॉर a = 9. आता आपल्याला a आणि b या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. पण आपण a 1/x साठी सबस्टिट्यूट केलेला आहे आणि b 1/y साठी सबस्टिट्यूट केलेला आहे. मग आपण a आणि b ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू. 1/x = a. देअरफॉर 1/x = a ची व्हॅल्यू किती मिळाली 9. म्हणजे या ठिकाणी काय येईल 9. आता हा 9 आपण या ठिकाणी घेऊ आणि हा 9 या ठिकाणी घेऊ. म्हणजेच काय येईल पहा 1/9 = x. दॅट इज x = 1/9. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 1/9. हा x आपण 9च्या ठिकाणी घेतला आणि 9 x च्या ठिकाणी घेतला. 1/y = b. 1/y साठी आपण b सबस्टिट्यूट केलेला आहे. मग 1/y = b ची व्हॅल्यू काय मिळाली 1. देअरफॉर 1/y = 1. आता हा y आपण या साईडला घेऊ आणि हा 1 या साईडला घेऊ. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा 1/1 = y. y च्या ठिकाणी आपण 1 घेतला, 1 च्या ठिकाणी आपण y घेतला. दॅट इज y = 1/1 म्हणजे 1. म्हणजेच y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1.
म्हणजेच आपल्याला सोल्युशन काय मिळालं, x इज इक्वल टू 1/9 अँड y इज इक्वल टू 1. आन्सर लिहू आपण खाली, x, y इज इक्वल टू 1/9, 1 इज द सोल्युशन. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जी नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स दिलेले आहेत याचं सोल्युशन म्हणजेच x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय मिळाल्या पहा आपल्याला, x इज इक्वल टू 1/9 अँड y इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.